नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र युगंधरचं जे सत्य आहे तर युगंधरला मात्र आनंदीचं एक सत्य समजताच युगंधरने एक फार मोठा निर्णय घेतलेला आहे। एकतर आता आनंदीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी मात्र युगंधरने केलेली आहे आणि आता युगंधरला असं वाटतं की आता आपण आनंदीच्या बाबतीत अन्याय करायला नको। एकतर आनंदीने आपलं सगळं काही सोडून, आपलं घरदार सोडून आपल्यासोबत ती आलेलं आहे। आपल्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ती आपला इतका म्हणजे आनंदाने स्वीकार करते। युगंधर आता म्हणजे त्याची जी मुलं आहेत तर त्याची मुलं इतक्या दिवसापासून त्याच्यावर रागराग करत होती। हे सगळं विद्याधरने आता मुलांचे कान भरलेले आहेत, परंतु आनंदीने मात्र मुलांचे डोळे उघडलेले असतात की आपले वडील किती पुण्यवान आहेत। आपल्या वडिलांसारखं आता एकही असा व्यक्ती नाही। आता खरंच गावातील देव माणूस हा व्यक्ती आहे। या अशी काहीतरी परिस्थिती आनंदी निर्माण करते आणि ह्याच आनंदीच्या आयुष्यामध्ये मात्र एक आता खूप मोठं सत्य दडलेलं असतं। म्हणजे आपली आनंदी आहे तर ती आनंदी मात्र आता तिला दृष्टी नाही, हे जे सत्य युगंधरला समजतं। त्यासाठी मात्र आता युगंधर एक खूप मोठा निर्णय घेतो, कारण युगंधर आता सगळ्यांना म्हणतो की शिर्के काही झालं तरी आनंदीला मात्र आता ऑपरेशन करून दृष्टी आलीच पाहिजे। मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवून तिचं सगळं काही झालंच पाहिजे, कारण आनंदीने माझं मन तर जिंकलेलं आहे, पण समिधाची जागा मी कधी कुणाला देऊ शकणार नव्हतो। पण ह्या समिधाचे जे गुण आनंदीमध्ये भरलेले आहेत, म्हणूनच मात्र आता मला असं वाटतं की माझी समिधाच परत आनंदीच्या रूपाने मला मिळालेली आहे। त्यामुळे मी आनंदीचं हे ऑपरेशन नक्कीच करू शकतो, कारण आता ते माझ्यासाठी काही इतकं अवघड नाही। आनंदीसाठी जितका खर्च लागेल तितका सर्व खर्च मी द्यायला तयार आहे। आणि त्याच वेळेस मिताली, पृथ्वी आणि प्रांजल हे तिघेही पुढे येतात आणि तिघेही म्हणतात की हो, आनंदी आमची आई आहे, कारण आमच्या समिधा आईचं जे काही छाया आहे तर ते आनंदीमध्ये आहे। आणि आनंदी किती काही झालं तरी आता आनंदी आमच्या म्हणजे सोबतच राहिली पाहिजे। एका आईला आम्ही गमावलं, मग आनंदीला आम्हाला नाही गमवायचं, म्हणून मात्र आनंदीनेच आमचे डोळे उघडले। हे सत्य आता युगंधर जेव्हा ऐकतो तेव्हा युगंधरला खरंच आपला राग येतो। हे आनंदीवर आपण अन्याय केलेला आहे, तिच्याबरोबर लग्न केलं परंतु आपण तिला पत्नीचा दर्जा दिलेला नाही। मुलांनी तरी आपल्या आनंदीला आई म्हणून स्वीकारलं, पण आपण अजूनपर्यंत आनंदीला बायको म्हणून स्वीकार केलेला नाही। म्हणून एक दिवस समिधाचंच आता स्वप्न युगंधरला पडतं, तर समिधा स्वप्नामध्ये येऊन सांगते की हे बघ युगंधर, किती काही झालं तरी मालक साहेब तुम्ही आनंदीचा स्वीकार करा, कारण आनंदीच्याच मध्ये माझे जे काही आहे तर ते सगळे काही गुण म्हणजे तिच्यात आहे आणि मीच म्हणजे माझं एक रूप घेऊन आनंदीच्या म्हणजे आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी आलेले आहे। आनंदीला खरंच तुम्ही असं तिरस्कार करून वासं वेगळं ठेवू नका, आनंदीला बायको म्हणून दर्जा द्या। तुमची फार मोठी चूक होती मालक साहेब, तुम्ही चुकतात, आनंदीवर अन्याय करणं हे खरंच सोडून द्या, कारण विद्याधर जे काही वागलेलं आहे तर त्याचं प्रायचित्त त्याला मिळणार आहे। त्यानंतर मात्र आता खरंच युगंधरला असं वाटतं की आपण आनंदीवर अन्याय करतो, म्हणून युगंधरने एका रात्रीत आता डॉक्टरांशी बोलणी करून अमेरिकेचे डॉक्टर बोलावलेले असतात आणि आनंदीचं ऑपरेशन करण्याचं ठरवलेलं असतं। आता हे सत्य युगंधर समोर कसं येतं ते आपण सविस्तर बघूयात, कारण आता मुलं जसजशी आता आनंदीच्या प्रेमामध्ये मग्न झालेली आहेत, आनंदीने त्यांना आपल्या प्रेमाच्या छायेखाली आता वाढवलेलं आहे। जशी समिधा त्यांच्यावर प्रेम करायची तशीच आनंदी आपल्या ह्या मुलांना जपते। मुलांना काय हवं काय नको सगळं काही ती वेळेवर देत असते। आनंदीच्या स्वभावी प्रेमामुळे मुलांनी आता आनंदीला खरंच जिंकून घेतलेलं असतं। आनंदीने सुद्धा मुलांना जिंकून घेतलेलं आहे। तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की आनंदी खरंच तू खूप त्यागवान आहे, कारण तू आमच्या घरात आल्यापासून तू आमच्याशी खोटं बोलली, आमच्या प्रेमासाठी तू आमची नोकर बनली, आम्हाला काय हवं काय नको आमच्या आईप्रमाणे तू आम्हाला जपलंस। तेव्हा आनंदी मात्र पृथ्वीला असं काहीतरी धडा शिकवते, कारण त्यामुळे मात्र पृथ्वीचे डोळे उघडतात
कारण एका बापाची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय किंमत असते हे आनंदीने पृथ्वीला दाखवून दिलेलं असतं. आणि त्याच आनंदीच्या बहिणीच्या प्रेमामध्ये आता पृथ्वी अडकलेला असतो. परंतु आता ही तर आपली आई आहे हे सत्य जेव्हा पृथ्वीला समजलेलं आहे तेव्हा काय करायचं. पण त्याच वेळेस मात्र आता माई आणि बापूंचा आशीर्वाद मुलांना मिळालेला आहे. कारण आरतीच आता आपल्या पृथ्वीच्या आयुष्यामध्ये येऊ शकते आणि हे काही अघटितच लिहिलं गेलेलं आहे. आता शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा मात्र रागाने आनंदीला म्हणते की हे बघ, युगंधरच्या आयुष्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुला वारंवार तेच सांगत आले की तू कितीही काही कर, एकतर मुलांचं मन तू जिंकलंस, माई आणि बापूंना सुद्धा जिंकलं, युगंधरला सुद्धा जिंकलं आणि आता मुलांच्या सुद्धा मागे लागलीस. असं तुझ्यामध्ये काय ठासून भरलेलं आहे की प्रत्येकजण तुझ्या नावाचा उदय करतो. शिल्पाला फारच राग आलेला असतो. शिल्पाला असं वाटतं की आता या आनंदीचा काटा मला काढावा लागेलच. काही झालं तरी मला आनंदी या घरामध्ये नको आहे. कारण जर तिने आता सगळं काही जिंकून घेतलं तर या घरात आपल्याला काडीची किंमत राहणार नाही. म्हणून शिल्पा मात्र आता आनंदीला किचनमध्ये म्हणजे खूप काही बोलते. किचनमध्ये बोलल्यानंतर बिचारी आनंदी शिल्पाचं सगळं काही सहन करत असते की तिला असं वाटतं की एकेतरी दिवशी मात्र शिल्पाचे डोळे उघडतील. परंतु शिल्पाचा तोरा वाढतच जातो आणि एक दिवस मात्र युगंधरने शिल्पाचा जो काही आनंदीचा ती अपमान करत आहे हे सगळं काही ऐकलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता शिल्पा आनंदीला म्हणते की अगं, आंधळी आहे आणि आंधळी असूनसुद्धा सगळ्यांचं मन जिंकण्याचं म्हणजे या घराची मालकीण होण्याचं स्वप्न तू पाहते का. आता आंधळी आहे हे म्हटल्यानंतर आता युगंधरला फार मोठा धक्का बसतो. युगंधर म्हणतो की काय बोलतेस ताई तू. अगं, आनंदी इतकी हुशार आहे. तिने आपल्या कंपनीमध्ये आपल्याला करोडोंचा फायदा करून दिलेला आहे. पॅरिसची जी डील होती तिच्यामुळे आपल्याला ती मिळालेली आहे आणि तरीसुद्धा मात्र तू तिला आंधळी म्हणूच कसं शकते. ताई, तुझी हिंमतच कशी झाली आनंदीला आंधळी म्हणण्याची. आता शिल्पालासुद्धा फार मोठा धक्का बसतो. कारण हे सत्य शिल्पालासुद्धा आता युगंधरपासून लपून ठेवायचं असतं. आता युगंधर इतक्या दिवसापासून आनंदीच्या सोबत काम वगैरे करत असतो. कंपनीमध्ये आनंदी जेव्हा कामाला असते तेव्हासुद्धा आनंदीने सगळं काही कंपनीला फायदा करून दिलेला असतो. एक करून असे अनेक मोठ्या डील तिने पास केलेले आहेत. आज मात्र आणि तर म्हणजे युगंधर म्हणतो की आनंदीला तू आंधळी म्हणलीस कशी. त्यावरती आनंदी म्हणते की हो मालक साहेब, आत्तापर्यंत मी तुमच्यापासून हे सत्य लपवलं होतं, पण आज मी ते सत्य नाही लपवू शकत. कारण शिल्पाताईंच्या तोंडातून ते सत्य निघालं तेव्हा मी खरंच आंधळी आहे असे जेव्हा आनंदी म्हणते तेव्हा युगंधरच्या पायाखालची जमीन सरकते आणि मुलंसुद्धा आता हे सर्व ऐकत असतात. पृथ्वी, प्रांजल आणि हे मिताली यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामधून पाणी येत असतं की आता खरंच आनंदी इतके आंधळी असूनसुद्धा आपली तिने किती म्हणजे काळजी घेतली. आपल्याला काय हवं काय नको ही सगळं काही प्रेमाने तिने आपल्याला जिंकलं. आणि त्यात म्हणजे युगंधर तर म्हणतो की मला वाटतच नाही, शक्यच नाही. कारण आत्तापर्यंत आनंदीने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या म्हणजे आत्ता तिने कंपनीमध्ये कामसुद्धा केलं आणि सगळं काही व्यवस्थित करत तिने इतकं म्हणजे केलेलं आहे आणि मला हे सत्य कसं माहिती नव्हतं. त्यावरती आता शिर्के पुढे येतात. शिर्के म्हणतात की हो युगंधर म्हणजे मालक साहेब, आनंदी ही खरंच आंधळी आहे. तेव्हा युगंधर लगेच म्हणतो की घाईने मात्र आता लगेच मला डॉक्टरांशी बोलायला हवं. आनंदीला म्हणजे चेकअपसाठी न्यायला हवं. आनंदीला दृष्टी येऊ शकते का, नाहीतर आनंदीला मी माझा डोळा द्यायला तयार आहे. शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा म्हणते की अरे युगंधर, तू वेडा झालास की काय. आणि त्याच वेळेस तेथे पृथ्वी पुढे येतो. पृथ्वी म्हणतो की नाही आत्या, बाबा जे बोलतात ना ते योग्य बोलतात. कारण आनंदीमुळे आज आमचे डोळे उघडले आणि आमच्या बाबांची किंमत आम्हाला समजली. तेव्हा लगेच म्हणजे युगंधरने मोठमोठ्या डॉक्टरांना फोन करून आनंदीच्या नेत्राबद्दल विचारलेलं असतं. तेव्हा आता लगेच आनंदीचं ऑपरेशन करण्याचं ठरतं. परंतु घरातील आता धनश्रीला तर फार मोठा धक्का बसतो. धनश्री म्हणते एकतर मला घरात मूल होत नाही आणि त्यात म्हणजे आता ह्या आनंदीचं ऑपरेशन डोळ्यांचं तिच्यासाठी इतका खर्च केला जातो आणि माझ्यासाठी काहीच कसं नाही. म्हणून ती लगेच आता विद्याधरचे कान भरवायला जाते आणि विद्याधरला म्हणते की विद्याधर, आत्तापर्यंत तुम्ही फक्त मला बायको म्हणून या घरात घेऊन आला, तशी मला कोणतीही किंमत दिलेली नाही. आणि बघा ती आनंदी
आता माझ्या मागून सुद्धा आली आणि एकतर प्रॉपर्टीसुद्धा तिच्या नावावर केली गेलेली आहे आणि आता तर युगंधर भाऊजी तिचं ऑपरेशनसुद्धा करायला निघालेत. तेव्हा हे ऐकून विद्याधरला तर आता खूपच धक्का बसतो. विद्याधर म्हणतो की त्या आंधळीचं ऑपरेशन कसं करायचं, मी ते ऑपरेशन नाही होऊन देणार. म्हणून विद्याधर आता भडकून उठलेला असतो. किती काही झालं तरी ती आनंदी आंधळीच राहिली पाहिजे. तिला जर आता ह्या ऑपरेशनमुळे जर डोळे आले तर आता ती कधीही आपली होऊ शकणार नाही. काही झालं तरी मी हे ऑपरेशन सक्सेस होऊन देणार नाही, काही ना काही मला करावंच लागेल. तेव्हा धनश्री म्हणते की काय बोलतात अहो विद्याधर, म्हणजे तुम्ही आता एक असं माझ्यापासून सत्य लपवलं, कारण तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये फॉल्ट होता, तुम्ही रिपोर्ट्स चेक केले होते, पण तरीसुद्धा माझ्यापासून ते सत्य तुम्ही लपून ठेवलं. काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची, आणि तुम्ही कधीही मला मोल देऊ शकणार नाही, कारण दोष तुमच्यामध्ये आहे. लगेच धनश्री त्याला ते रिपोर्ट दाखवते. तेव्हा विद्याधर म्हणतो की काय बोलतेस धने, तुला काही अक्कल वगैरे आहेच की नाही, माझ्यामध्ये दोष काढूच कसे शकते. तेव्हा धनश्री म्हणते की हो, आणि हे सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. तेव्हा विद्याधर तिच्या कानामागे ठेवून देतो आणि म्हणतो की जर शांत राहिली नाही तर मी तुला आत्ताच्या आत्ता काढून देईल. तेव्हा मात्र इकडे आनंदीच्या ऑपरेशनची सर्व तयारी झालेली आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, प्लीज मला हे ऑपरेशन करायचं तरी काय आहे, मला फक्त या घराची काळजी वगैरे घ्यायची आहे, आणि तसेही आत्तापर्यंत मी घेतच आले. त्यावरती युगंधर म्हणतो की नाही आनंदी, मी तुला आज एक सत्य सांगत आहे, कारण मला समिधाने स्वप्नामध्ये एक दृष्टांत दाखविला. कारण हे बघ, मला मात्र असा दृष्टांत दाखविलेला आहे की समिधानंतर मात्र मी कधी कुणालाही आपल्या बायकोचा हक्क देणार नव्हतो, पण समिधाने मला तुझ्या बाबतीत दृष्टांत दाखवला, कारण तिच्या रूपामध्ये मी तुला बघतो आणि मला माफ कर, मी तुझा आज बायको म्हणून स्वीकार करत आहे, आणि माझ्या बायकोला कोणी आंधळी म्हटलेलं मला नाही चालणार, त्यासाठी मात्र मी ह्या ऑपरेशनचा निर्णय घेत आहे. हे ऐकल्यानंतर आता आनंदी म्हणते की खरंच मला बायकोचा हक्क तुम्ही देणार आहात का. आनंदीला फारच आनंद होतो. आनंदी म्हणते की खरंच मालक साहेब, मला फक्त हेच हवं होतं, बाकी मला काही नको, ऑपरेशनची सुद्धा गरज नाही. तर युगंधर म्हणतो की नाही आनंदी, काही झालं तरी तुला ऑपरेशन करावंच लागेल आणि मी ते स्वतः सक्सेस करेल, तू काही काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आनंदी लगेच आता युगंधरांचे पाय पकडते आणि युगंधरला म्हणते की खरंच तुम्ही देवासारखे आहात. आणि त्याच वेळेस आता सगळे मुलं धावतच येतात आणि आपल्या बाबाला आणि आनंदीला मिठी मारतात. तेव्हा मित्रांनो, आनंदीच्या एक एक गुणामुळे आता खरंच आनंदीचं हे ऑपरेशन सक्सेस होतं. आनंदीच्या पुण्यामुळे मात्र आता तिला पुन्हा दिसायला सुरुवात होते, आणि हीच आनंदी आता सगळे कसे चमत्कार घडून आणते आणि निंबाळकरांचं हे घर तिच्या रोषणाईने कसं उजळून पुन्हा काढते, हे आपण सविस्तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आत्तापर्यंत खरंच जे झालं त्याबद्दल धन्यवाद, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा.